ठेवायची पण ठीक आहे सगळ्यांची। जय भारत। आज जागतिक वन्यजीव दिवस 3 मार्च या जागतिक वन्यजीव दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खरी द्वारा संचालित राष्ट्रीय हरित सेना आणि निसर्ग मित्रमंडळाच्या वतीने वन्यजीव चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या या सगळ्या निसर्गदूतांनी विविध वन्यजीवांच्या ज्याच्यामध्ये वाघ आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कीटकांचे, पक्ष्यांचे, पर्यावरणपूरक म्हणजे जे प्रसंग आहेत त्यांचे, सुगरणीचा खोपा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे, निसर्गचित्र आहे, वनातील चित्र आहे आणि अशा विविध चित्रांचं सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी प्रदर्शन आपण बघतो आहोत। अतिशय सुंदर म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण सुंदर आरेखन असं या निसर्गदूतांनी घुबड पक्ष्याचं या ठिकाणी चित्र काढलेलं आहे। असे खूप साऱ्या प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वन्यजीवांचं जे जीवन आहे, त्यांची जीवनशैली आहे आणि वन्यजीव आणि मानव यांच्यातील जो परस्पर संबंध आहे हा संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण सुद्धा वन्यजीवांच्या संदर्भात आपण अतिशय आपुलकीनं काळजीनं बघितलं पाहिजे, त्यांच्याकडे त्यांचं जीवन समजून घेतलं पाहिजे। कारण वन असतील, वन्यजीव असतील तर वनामध्ये वनही टिकून राहतील आणि वन टिकली तर मानवी जीवनाला देखील अतिशय चांगले त्याचे बेनिफिट भविष्यामध्ये मिळतील। आणि म्हणून आपण वन आणि वन्यजीवांना वाचवण्याचा संदेश या दिनाच्या निमित्तानं इको क्लब राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खरीच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। आयुष्याची शाळा निसर्ग महागुरु आयुष्याची शाळा निसर्ग महागुरु स्वप्नामधल्या प्रश्नांसवे युद्ध आमुचे सुरू निसर्ग वाचवा जीवन वाचवा वन्यजीव वाचवा वने वाचवा निसर्ग वाचवा देश वाचवा। जय भारत।